नमस्कार. अर्जुनने कोर्टामध्ये प्रियाविरोधात पुरावा सादर करताच दामिनी खूपच चिडलेली असते. ॲडव्होकेट दामिनी मोठ्याने बोलते, मी तर हा पुरावा मान्यच करत नाही. असे पुरावे तर बनवले सुद्धा जाऊ शकतात. त्यावेळेला अर्जुन बोलतो, काय आहे ना दामिनी मॅडम, तुम्ही बोलताय ते खरंच बरोबर आहे, पण कोणतेही खोटे पुरावे सादर करणं हे माझं काम नाही, तर हे तुमचं काम आहे. तेव्हा ॲडव्होकेट दामिनी खूप चिडतात आणि मोठ्याने बोलतात, एक मिनिट ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्ही माझ्या कामाबद्दल बोलता हे नीट लक्षात घ्या. तुमच्याकडून मला ही अपेक्षाच नाही. ॲडव्होकेट दामिनी, तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय. तेव्हा मात्र ॲडव्होकेट दामिनी अर्जुनला बोलते, बस झाला, मला खरंच तुमच्या या वागण्याचा खूप राग आलाय. असे का आरोप करताय तुम्ही माझ्यावरती? मुळात हे आरोप करणंच चुकीचं आहे. तेव्हा अर्जुन खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला अर्जुन बोलतो, हो का, आरोप करणं चुकीचं आहे? मला सांगा ॲडव्होकेट दामिनी, तुम्ही अशी कोणती केस लढलीत जी खरोखर प्रामाणिकपणाने लढलेली आहे? बोला, मला तुमच्याकडून उत्तर पाहिजे दामिनी. तेव्हा मात्र ॲडव्होकेट दामिनी बोलताय, तुम्ही माझ्या कामाबद्दल असं काहीही बोलू शकत नाही. नीट विचार करून बोला तुम्ही काय बोलताय ते. तेव्हा लगेच जज साहेब बोलतात, एक मिनिट ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्ही त्यांच्यावरती असे घाणेरडे आरोप करताय, तुमच्याकडे काही पुरावा आहे? तेव्हा अर्जुन बोलतो, हो आहे ना पुरावा. मी पुराव्याशिवाय कधीच काही बोलत नाही आणि पुराव्याशिवाय मी कधीच काही बोलणारही नाही. मला तर आता एक गोष्ट कळून चुकले, काही झालं तरीसुद्धा मी कोणतीच गोष्ट ऐकून घेणार नाही. मला तर तुमच्या या वागण्याचा बोलण्याचा खूप त्रास व्हायला लागला आहे. खरं तर तुमचं हे वागणं बोलणंच मला पटत नाही. खरं सांगायचं तर तुम्ही स्वतः जरा विचार करा तुम्ही काय वागताय या गोष्टीचा. त्यावेळेला मात्र अर्जुनला खूपच राग आलेला असतो. अर्जुन मोठ्याने बोलतो, बस झालं. एक मिनिट ॲडव्होकेट दामिनी मॅडम, मला तुमच्याशी जरा पर्सनलच बोलायचं आहे. नाही, मला मान्य आहे तुम्ही ही केस घेतलीत, पण तुम्ही या केसचा नीट अभ्यास केलात? नाही, तुम्ही या केसचा नीट अभ्यास केलात असं वाटत नाही. कारण जो निर्दोष व्यक्ती असतो त्याला तुम्हाला जेलमध्ये पाठवायचंच असतं आणि त्यासाठी कितीही पैसे घ्यावे लागले तरीसुद्धा तुम्ही अगदी पैसे घेताच, पण त्या निर्दोष व्यक्तीला जेलमध्ये टाकता आणि ज्याने अपराध केलाय त्याला मात्र तुम्ही बाहेर काढता, ही तुमची वृत्ती आहे. तेव्हा लगेच ॲडव्होकेट दामिनी बोलते, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्ही केस सोडून तुम्ही माझ्याबद्दलच बोलताय असं नाही का वाटत? तेव्हा लगेच ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार बोलतो, अजिबात नाही, असं माझ्या मनात सुद्धा नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी केस सोडून काहीच बोललो नाही, तुम्हीच उलट माझ्यावरती आलात, तेव्हा मला तुम्हाला उत्तर द्यावं लागलं. मुळात आपल्यात असं काहीच नाही आहे की आपण कुणाचंही पर्सनल काही काढू, पण तुम्ही ज्या पद्धतीने वागताय ती पद्धत चुकीची आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. खरं सांगायचं तर तुम्ही असं का वागताय तेच मला कळत नाही. त्यावेळेला लगेच ॲडव्होकेट दामिनी बोलते, जज साहेब, मला असं वाटतं जर का अर्जुन सुभेदार यांच्याकडे माझ्याविषयी कोणता पुरावा असेल तर त्यांनी नक्कीच सादर करावा, पण ते जे काही माझ्यावरती उगाचच बिनबुडाचे आरोप करतायत ते मात्र चुकीचं आहे, असं तुम्हाला नाही का वाटत? तेव्हा लगेच जज साहेब म्हणतात, अगदी बरोबर. हे बघा ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्ही बिनबुडाचे आरोप करत आहात. तुमच्याकडे जर का पुरावा असेल तर तुम्ही नक्कीच बोला, पण पुरावा जर का नसेल तर तुम्ही नाही बोललात तर बरं होईल, कारण तुमचं हे वागणं मला पटत नाही आहे. तुम्ही असं का वागताय तेच मला कळत नाही. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला या गोष्टीसाठी माफ करणार नाही. तेव्हा लगेच मोठ्याने ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार म्हणतो, अहो शांत राहा, शांत राहा, माझ्याकडे पुरावा नाही असं मी म्हटलंच नाही. त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो, काही झालं तरीसुद्धा मला आता ही गोष्ट मान्यच नाही. पुरावा 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 नाचवताय ना,
देतो ना पुरावा, असा काही पुरावा देतो जो पुरावा ऐकल्यानंतर बघितल्यानंतर तुमचेच डोळे मिटतील. कदाचित तुम्ही हे सुद्धा बोलाल, अर्जुन सुभेदारनी हा तर पुरावा बनवला सुद्धा असेल, अर्जुन सुभेदार तर असं करूच शकतो. तेव्हा मात्र ॲडव्होकेट दामिनी बोलते, हे बघा, तुम्ही काय माझी खिल्ली उडवताय का? एक गोष्ट तुम्ही विसरताय अर्जुन सुभेदार, मी एक नामांकित वकील आहे. त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो, हो ना, तुम्ही एक नामांकित वकील आहात, एक सिनियर वकील आहात. पण काय आहे ना, काय वेळेला सिनियरसुद्धा चुकतात आणि मग लहानांनाच त्यांना आरसा दाखवावा लागतो. काय आहे ना, शेवटी आम्ही तुमचीच पुस्तकं वाचून मोठी झालोय, तुमचीच पुस्तकं वाचून मी वकिली शिकलोय. पण काय आहे ना ॲडव्होकेट दामिनी, काय वेळेला तुम्ही तुमच्या कामाशी प्रामाणिक नाही आहात, हे खरं. त्यावेळेला लगेच ॲडव्होकेट दामिनी बोलते, अरे वा, आता आम्ही शिकायचं का आमच्या कामाशी आम्ही कसं प्रामाणिक राहायचं ते? नाही, तसं जर का असेल तर तसंसुद्धा सांगा, आम्ही तसं करतो, एवढंच राहिलेलं बाकी. तेव्हा मात्र ॲडव्होकेट दामिनी खूपच चिडते, तिला खूपच राग आलेला असतो. ती मोठ्याने बोलते, पुरे झालं आता, कारण प्रत्येक वेळेला जर का माझा अपमानच करायचा ठरवला असेल तर मला तुमचं काहीच ऐकायचं नाही. एक गोष्ट मला कळून चुकले ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्ही माझा इथे अपमानच करायला उभे आहात. त्यावेळेला अर्जुन बोलतो, अजिबात नाही, मी तर माझी केस लढायला उभा आहे, पण तुम्ही मात्र माझ्यावरती घाणेरडे आरोप केलेत म्हणून मला विषय सोडून बोलावा लागला. आणि आता जर का विषय सोडून बोललोच आहे तर नक्कीच मला लवकरात लवकर तुमच्याबद्दल पुरावासुद्धा द्यावा लागेल. त्यावेळेला लगेच चैतन्य स्वतःजवळचा व्हिडिओ जज साहेबांजवळ देतो. महिपतजवळ जे काही ॲडव्होकेट दामिनी बोलत असते, पैसे घेत असते, थोडक्यात ती लाच घेत असते, ते सुद्धा त्या व्हिडिओमध्ये दिसतं. ते बघून मात्र जज साहेबांना तर धक्का बसतोच, पण जज साहेब संपूर्ण कोर्टामध्ये तो व्हिडिओ दाखवतात. तेव्हा मात्र ॲडव्होकेट दामिनी स्वतःला स्मार्ट समजणारी चांगलीच तोंड घशी पडलेली असते. त्यावेळेला मात्र महिपतने सुद्धा स्वतःच्या तोंडावर हात ठेवलेला असतो. प्रिया मात्र स्वतःशीच बोलते, बाप रे, हा अर्जुन म्हणजे एक डोक्याला ताप आहे, कधी कोणता पुरावा कसा काढेल काही सांगू शकत नाही. हा अर्जुन स्वतःला खूपच स्मार्ट समजतोय. मला तर आता याची लायकीच समजले. आता तर मला कळूनच चुकलंय की हा अर्जुन सुभेदार कसा आहे तो. पण काही झालं तरी या अर्जुन सुभेदारला मी सोडणार नाही. लवकरात लवकर या अर्जुन सुभेदारला चांगलाच धडा मला शिकवायचा आहे. त्यावेळेला अर्जुन लगेच ॲडव्होकेट दामिनीला बोलतो, तुमच्याकडे काही पुरावा आहे की तुम्हाला याच्याबद्दल काही बोलायचं आहे? तेव्हा लगेच ॲडव्होकेट दामिनी बोलते, ऑफकोर्स बोलणारच ना, शेवटी मी सुद्धा वकीलच आहे. एखादा जर का पुरावा कोणी देत असेल तर त्या पुराव्याबद्दल स्पष्टीकरण देणं हे माझं कामच आहे आणि ते स्पष्टीकरण दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, कारण स्पष्टीकरण तर मी देणारच. हे सगळे पुरावे अर्जुन सुभेदार यांनी नक्कीच जज साहेब. त्यावेळेला अर्जुन बोलतो, स्वतः बनवलेत असं म्हणणं आहे का? अहो, तुम्ही महिपत शिकरे याचे वकील आहात. खरं सांगायचं तर याचं वकील आहात म्हटल्यावरती तुम्ही त्याच्याकडनं पैसे घेणारच ना. एक गोष्ट लक्षात ठेवायची ॲडव्होकेट दामिनी, तुम्ही कितीही केस जिंकला असाल भलेही पैशाने, पण या वेळेला मात्र तुम्ही केस हरणार, हा ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारचा शब्द आहे. कारण या वेळेला ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार स्वतःसाठी लढतोय, स्वतःच्या माणसासाठी लढतोय. त्यामुळे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार कधीच हार मानणार नाही. तुम्हाला काय करायचं आहे ते करा, माझं काहीही म्हणणं नाही. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, माझ्या वाटेला जायचं नाही, कारण जशाच तसं मला सुद्धा वागता येतं. भलेही मी पैसे घेत नसेल, प्रामाणिकपणाने केस लढत असेल, पण जे पुरावे खरे असतील तेच कोर्टात सादर करत असेल. खरं सांगायचं तर आपण गीतेवरती हात ठेवून शपथ घेतो की मी जे काही सांगेन ते खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. पण तुम्हाला मात्र त्या शपथेचा अर्थच कळला नाही. त्यावेळेला लगेच ॲडव्होकेट दामिनी बोलते, अर्जुन सुभेदार,
तुम्ही काय बोलताय कळतंय का? अहो जरा तरी विचार करा. तुमचं खरंच हे वागणं मला अजिबात पटलेलं नाही. तेव्हा अर्जुन मात्र चांगलाच चिडलेला असतो आणि ॲडव्होकेट दामिनीची चांगलीच बोलती बंद करतो. थोडक्यात ॲडव्होकेट दामिनी तोंडघशी आपटलेली असते. पहिल्यांदाच कोर्टामध्ये येऊन तिचा चांगलाच अपमान झालेला असतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर अर्जुन ॲडव्होकेट दामिनीवरती भारी पडेल का? आणि खरोखर मैपतला दिवसातारे दाखवून साक्षीला परत एकदा जेलमध्ये टाकेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.